रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. इसब, खरूज, नायटा, गजकर्ण, त्वचेचा कोणताही रोग असेल, विकार असेल, सोरायसिस, लक्षात ठेवा, कोणताही विकार असू द्या, त्या विकारासाठी त्वचेच्या रोगावरती किंवा अंगावर पुरळ उठले, खाज होते अंगाची, आलं का लक्षात? मग ते बेचक्यात खाज असेल, कुठेही खाज होत असेल, तर अशा वेळेला हा मलम तयार करा. घरी मलम तयार करून एका डबीमध्ये प्रिझर्व करून ठेवा. त्याला प्रिझर्वेटिव्हची आवश्यकता नाही. एका डबीमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही भरून ठेवला की व्यवस्थितरित्या राहतो. मलम तयार करण्यासाठी काय लागणार आहे ते पहा. यामध्ये पहिलं सांगतो तुम्हाला, मलम लावायचं आहे बरं का. यातलं पिण्यासाठी काहीही नाही. जिथं आग होते तुमची, मग ते अगदी नागिन असू द्या किंवा वारुळ असू द्या, काही कुठलीही जखम, हेच उपचार तुम्ही जनावरांनी केलं, हाच मलम लावला, जखम किती मोठी होते तरी सुद्धा चालू शकते. पहिलं काय काय करायचं ते पहा. अगोदर तेल कुठली कुठली घ्यायची ते मी सांगतोय. आता कायमस्वरूपी जर तुम्हाला करायचं असेल तर अर्धा चमचा तिळाचं तेल घ्यायचं, अर्धा चमचा कडुलिंबाचं तेल घ्यायचं आणि अर्धा चमचा करंज तेल घ्यायचं आणि एक चमचा जो मी चौरस सांगितलेला आहे, चौरस कसा बनवायचा ते पूर्णपणे तो प्रयोग करून दाखवलाय. जवळजवळ सगळ्या चॅनलवरती दाखवलेला आहे. चॅनल नवीन असू द्या, जुना असू द्या, वेगवेगळे माझे चॅनल पहा. त्याच्यावरती एका तरी चॅनलवरती तुम्हाला तो निश्चित सापडेल. म्हणजे पुदिना अर्क, कापूर, भीमसेनी कापूर, ओवा अर्क आणि तुळशी ड्रॉप्स हे एकत्रित करून ते लिक्विड कसं तयार करायचं ते सांगितलं. एक चमचा घ्यायचा याचा चौरस. आता हे तेल झालं. या तेलामध्ये आताच त्यामध्ये हे तेल टाकायचं नाही. ही चौरस सोडून बाकीची सर्व तेल एकत्रित मिक्स करा. आणि यामध्ये काय करायचं आहे ते पहा. पारिजातकाची 1-2 पानं घ्यायची, रस काढायचा, फक्त रस काढायचा. असं हे करून बारीक करून असं पिळून रस काढायचा असतो. पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं नाही. त्यानंतर आडुळशाची 2 पानं असाच याच्यामध्ये बारीक अगोदर हे करून घ्यायचा आणि त्याचा रस आणि त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं. कायमस्वरूपी हा तुम्हाला लागणारा आहे, त्याच्यामुळे एकदाच बनवून ठेवायचा डबीमध्ये. आता हे सांगतोय त्याच्यावरती बरं का, हे जर तुम्ही या प्रमाणात जर बनवलं आणि तुम्ही याच्यावरती व्यवसाय सुद्धा करू शकता. लक्षात ठेवा, हा सांगतोय तो फॉर्म्युला किरकोळ नाही. हे 3 सांगितले मी. आता पुढे काय सांगतोय ते पहा. खोबरं असतं ना आपलं, सुकं खोबरं, त्याच्यावरील फक्त पाठीमागचा काळा भाग खिसून घ्यायचा, फक्त काळा भाग. त्याच्यामध्ये याच खोबऱ्याच्या काळ्या भागामध्ये 1 चमचा आवळा चूर्ण,
आणि हे तव्यावरती चांगलं भाजून म्हणजे याची राख झाली पाहिजे, किंवा तुम्ही याची राख कुठल्याही पात्रामध्ये तुम्ही करू शकता. ही राख, ते घेतलेलं तेल, हे काढलेले रस, आलं का लक्षात, हे एकत्रित करायचे आणि याच्यामध्ये चौरस मिसळायचा. 1 चमचा चौरस मिसळायचा आणि एका बंद बरणीमध्ये हे पूर्णपणे एकत्रित करून 1-2 दिवस चांगलं रुजू द्यायचं. पुन्हा किती लिक्विड आहे ते बघायचं, अंदाजे किती लिक्विड आहे ते बघायचं. आणि यामध्ये एरंडीच्या ज्या बिया असतात, त्या एरंडीच्या बिया बारीक चेचायच्या आणि त्या बिया याच्यामध्ये मिसळायच्या. 2 दिवस चांगलं राहू द्या. रसाचं प्रमाण कमीच घ्यायचं. हे लिक्विड तयार होत आहे आणि हे तयार झालेलं लिक्विड जे आहे त्यातलं थोडंसं 2 दिवसानंतर गचकरण असू द्या किंवा नायटा असू द्या किंवा कोणती जखम झालेली असू द्या किंवा खरूज असू द्या किंवा उघड जागेची खाज असू द्या, मानेवर काहींना खाज होते, नायटे उठतात, त्या जागेवरती पूर्णपणे तिथे नवीन त्वचा येईपर्यंत तो पूर्ण व्रण सुद्धा नाहीसा होतो. लक्षात ठेवा, काळा डाग सुद्धा तिथे पडत नाहीये. किंबहुना तिथे काहीतरी आपणाला झालं होतं हे सुद्धा जाणीव होत नाही. काय स्त्रियांच्या कपाळालाच जिथे कुंकू लावतात तिथे गचकरण असतं किंवा बाजूला कुठेही हातावर कुठेही अशा पद्धतीनं, किंवा सोरायसिस असेल जिथे जिथे खाज होते त्या भागावरती लावायचं. याच्यामध्ये जो चौरस आहे तुम्हाला जर वाढवायचा असेल तर पानं वाढवायची आणि त्याचा रस वाढवायचा. आणि चौरसाचा 1 चमचा घेतोय तिथे 2 चमचे घ्यायचे. कडुलिंबाचं तेल 1 चमचा घेतोय, अर्धा चमचा घेतोय तिथं 1 चमचा. तुम्हाला जर हे वाढवायचं असेल तर याचं फक्त काय करा, तुम्ही प्रमाण वाढवा आणि हे प्रमाण वाढवून त्या भागावरती तुम्ही जर लावलं तर दत्त कृपेने, भगवंताच्या कृपेने हे फलद्रूप केलेलं ज्ञान, आलं का लक्षात, जे तुम्हाला ज्ञानार्पण केलंय ते फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि तुमचा कसलाही नायटा, गचकर्ण, इसब, सोरायसिस काहीही असू द्या, तो एक साधारण 10 ते 15 दिवसामध्ये पूर्णपणे नाहीसा होईल. अतिशय जालिम, साधा, सोपा उपाय मी सांगितला. घरच्या घरी करावा लागणारा हा प्रयोग आहे. आता हे तुम्ही जे त्वचेवरती मोठे मोठे असे हे येतात, लक्षात ठेवा, त्याला आवळू म्हणतात. असे चेहरा गच्च भरलेला असतो काहींचा. त्याच्यावर जरी लावलं खाज होत असेल तर, परंतु तो उपचार मी स्वतः करतो. लक्षात ठेवा, ते माझ्याशिवाय कुठल्या व्यक्तीला ते जमू शकत नाही. असं जर कुणाला काय असेल, आवळ उठलेला असेल खूप मोठं आणि ऑपरेशन सांगितलेलं असेल त्वचेच्या वरती, तर उगाच त्या ऑपरेशनाला 10,000 रुपये घालवण्यापेक्षा
मी सांगतो तो उपाय त्या पद्धतीनं, मात्र त्यासाठी भेटणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. आणि अपॉइंटमेंट घेऊन भेटणं आवश्यक आहे. दर रविवारी फक्त अपॉइंटमेंट असते. आपल्या सोयीनुसार, जर आपणाला माझ्यावरती विश्वास श्रद्धा असेल तर. ओके. झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.